आज श्यामजी कृष्ण वर्मा यांची पुण्यतिथी आहे. तर बऱ्याचशा क्रांतिकारकांचे म्युरल्स किंवा पुतळे या ठिकाणी आहेत. परंतु आमच्या लोकशाही देशाचं दुर्दैव असं की ह्यापैकी क्रांतिकारकांची नावं लिहिलेली असताना सुद्धा ओळखता येणं कठीण वाटतं. परंतु जे क्रांतिकारक नव्हते अशांचे मात्र चेहरे सगळ्यांना माहिती असतात. तर इथं ते पुतळे त्यासाठी ठेवलेले खालचे नाव दिलेलं आहे श्यामजी कृष्ण वर्मा, परंतु वरती अनेक व्यक्ती आहेत. तर त्याच्यातले अचूक दाखवायचे असतील श्यामजी कृष्ण वर्मा तर हे जे टोपीवाले आहेत त्यांच्या वरच्या बाजूला जो चेहरा दिसतोय की ज्यांना दाढी आहे आणि टक्कल आहे हे श्यामजी कृष्ण वर्मांचं म्युरल या ठिकाणी आहे. क्रांतिकारकांचा सन्मान करणं हे सावरकर स्मारकाचं प्रथम कर्तव्य आहे. तर त्यानुसार इथं असंख्य क्रांतिकारक आहेत आणि माझी इच्छा अशी असेल की आपण आता प्रत्येक वेळेला एकेका क्रांतिकारकांचं जे काही आत्मार्पण दिन असतो, फाशी दिलेली असते किंवा जन्मदिन असतो त्यानिमित्त इथं कार्यक्रम करतो. तर त्यानिमित्ताने निदान आपल्याला तरी पहिली ओळख व्हावी की हे क्रांतिकारक आहेत. तर यापैकी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जे याच्यात क्रांतिकार्यात दिलेलं योगदान आहे याबद्दल IAS स्टडी सर्कलचे विद्यार्थी प्रणीत आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे मराठीमध्ये. काय नमस्कार, माझं नाव गणेश लक्ष्मींद्र शेळके. मी थोडं श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याबद्दल बोलणार आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांचं नाव आलं की आपल्या पहिलं डोळ्यासमोर येतं इंडिया हाऊस. श्यामजी कृष्ण वर्मा हे लहानपणापासून खूप आधीपासूनच हुशार होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांचं मूळ स्थान गुजरात प्रांतातील मांडवी या गावात त्यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण भुज येथून घेतलं आणि उच्च माध्यमिक आणि कॉलेजचं शिक्षण त्यांनी मुंबई येथून घेतलं. त्यानंतर त्यांना स्वामी दयानंद सरस्वती यांच्याशी संपर्क आला. त्यांचा वेदांचा अभ्यास, संस्कृतचे ते गाडे त्यांचा अभ्यासक होता. त्यांचा खूप प्रभाव पडल्यानंतर त्यांनी संस्कृतचा अभ्यास चालू केला आणि त्यांचा संस्कृतचा अभ्यास पाहून त्यांचा एक विलक्षण घटना घडली. 1877ला त्यांना पंडित ही पदवी देण्यात आली. काशीच्या पंडितांनी त्यांना ही पंडित ही पदवी देण्यात आली आणि पंडित ही पदवी असा हा पहिला माणूस होता जो ब्राह्मण नसूनही त्यांना पंडित ही पदवी देण्यात आली. त्यांना त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीनंतर त्यांना मोरियन विल्यम्स या इंग्रज माणसांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं आणि मोरियन विल्यम्स यांनी त्यांना आपला सहकारी होण्याची मागणी घेतली आणि हा मोरियन विल्यम्स हा बाकी कोण नसून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा एक प्राध्यापक होता आणि त्यानंतर त्यांना ही मिळालेली संधी त्यांनी लगेच उचलून धरून इंग्लंडमध्ये ते निघून गेले आणि इंग्लंडमध्ये त्यांनी बिलियल कॉलेज ऑक्सफर्डमधून BA ही पदवी संपादन केली. BA पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून मुंबईकडे प्रस्थान केलं. नंतर ते मुंबईमध्ये आल्यावर बऱ्याच ठिकाणी वकिली आणि दिवाणी काम केलं. यांचा थोडा काळ ह्याच्यामध्ये निघून गेल्यानंतर त्यांनी 1905मध्ये पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी पाऊल रोवलं. इंडिया हाऊस, होमरूल लीगसाठी त्यांनी होमरूल सोसायटी काढली आणि प्लस त्यांनी इंग्रजांच्या तोडीस-तोड म्हणून द इंडियन सोशालिस्ट म्हणून एक मासिक काढलं आणि त्यामध्ये इंग्रजांचे वाईट जे काही कृत्य चालू होती त्यासाठी बऱ्याच गोष्टी आर्टिकलद्वारे समोर आपल्या लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. इंडिया हाऊस असा एक मोठं काम त्यांनी इंग्लंडमध्ये केलं की ज्यांच्यासाठी उच्च पदवीधारक जे विद्यार्थी आहेत ज्यांना बुद्धिमत्ता असून देखील त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन पदवीधारण करता येत नाही त्यासाठी त्यांना घराची सोय आणि बऱ्याच शिष्यवृत्त्या काढल्या. त्यामध्ये शिवाजी शिष्यवृत्ती आहेत, महाराणी लक्ष्मीबाई शिष्यवृत्ती, परत पंडित दयानंद सरस्वती यांची शिष्यवृत्ती आहे. बऱ्याच शिष्यवृत्ती काढल्या आणि त्यांनी आपल्या फायनान्शियली हेल्प करून आर्थिक सहाय्य करून बऱ्याच जणांना शिकवलं. आणि इंडिया हाऊस इतकंच नाही, रिव्हॉल्युशनरीचं गड होतं. त्यांना एक क्रांतीसूर्य म्हणालं तरी चालेल कारण की बऱ्याच रिव्हॉल्युशनरी आपले प्रेरणास्थान आपण ज्या स्मारकात उभे आहोत या सर्वात मोठं इंडिया हाऊसने त्यांना इंग्लंडला जाण्यास मदत केली आणि इंडिया हाऊसमध्ये त्यांनी जाऊन पुढचं बॅरिस्टरचं शिक्षण घेतलं. वीर दामोदर सावरकर, मॅडम कामा, खुदिराम बोस असे बरेच क्रांतिकारक तिथे घडले. अजून काही बाकी सांगायचं तर त्यानंतर इंग्लंडनंतर ते
इंडियातून परत गेल्यावर इंग्लंडच्या हेडक्वार्टर्सने त्यांच्यावर बऱ्याचशा बंदी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे कळल्यानंतर ते इंडिया हाऊसचं संपूर्ण काम हे वीर दामोदर सावरकर यांच्याकडे सोडून फ्रान्समध्ये गेले आणि नंतर फ्रान्समध्ये गेल्यावर 31 मार्च 1930ला त्यांचा एक जेनेवा येथील हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झालं. त्याच्या पुण्यतिथी निमित्ताने हे मी आज थोडंसं बोललो आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. क्या बात क्या बात. अतिशय चांगली माहिती प्रणितने सांगितलेली आहे आणि कित्येकदा माहीत नसतं. म्हणजे आता आम्ही लहानपणीची गोष्ट सांगतो. अमिताभ बच्चनचे पिक्चर त्यावेळेला खूप मोठ्या याच्यात बघितले जायचे आणि आम्हाला लहानपणी असं वाटायचं की पिक्चरमध्ये मारामाऱ्यापासून विलनला ठोकून काढण्यापासून जे काही करायचं ते सगळं अमिताभ बच्चन करतो. गाणंसुद्धा अमिताभ बच्चनच गातो. जसं मोठं होत गेलं तसं कळलं बाबा रे गाणं अमिताभ गात नाही, मागे कोणीतरी किशोर कुमार मुकेश असतात गाण्यासाठी. तो फक्त तोंड हलवायचं काम करतो. नो डाऊट हिरोचं महत्त्वाचं काम आहे, पण तसेच कित्येक हिरो घडवण्याच्या मागे ही माणसं आहेत. आपण अजूनही मागचं योगदान हे आपण बघितलेलं नसतं. तर त्यानिमित्ताने आज आपल्याला ही माहिती कळली की किती लोक हे घडवण्याच्या मागे होते. तर ती माहिती याच्यातून आपल्याला कळली. दुसरा विद्यार्थी आहे बिपिन दीक्षित. तो आता हिंदीमध्ये थोडक्यात आपल्याला माहिती सांगतो. पंडित ने जो बताया श्यामजी कृष्ण वर्मा के बारे में, अभी जस्ट कच्छ में मांडवी गांव में 2 किलोमीटर आगे उनके यादगार में वहीं पर भी एक इंडिया हाउस बनाया गया, जहाँ पे उनकी पूरी इन्फॉर्मेशन रखी गई है. उनका पूरा हर एक चीज़ जो उन्होंने देश के लिए किया वो सब इन्फॉर्मेशन वहाँ पे कलेक्ट करके इंडिया हाउस में रखा गया. श्यामजी कृष्ण वर्मा मैंने काफ़ी देश के लिए बहुत कुछ कैसा इंडिया हाउस बनाया. आपल्याला सांगितलं गणितने की ते अत्यंत गरीब घरात जन्माला आले होते, पण प्रचंड असे बुद्धिमत्ता आणि प्रतिभा जन्माला त्यांच्याबरोबर घेऊन आले होते. आणि हा विद्यार्थी असताना याची हुशारी, याची बुद्धिमत्ता लक्षात आल्यामुळे आपल्या आयडियलच्या गल्लीतली कुठली प्रसिद्ध शाळा छबिलदास, तर त्या घराण्यातल्या श्रीमान गृहस्थांनी त्याला जावई करून घेतलं. ही गंमत पहा. म्हणजे पूर्वीच्या काळी डिमेट्रियसचा पराभव झाल्यानंतर डिमेट्रियस नाही चंद्रगुप्ताचा सेल्युकस निकेटर ह्याचा जेव्हा चंद्रगुप्तानी त्याला असा भरपूर मार देऊन त्याचा पराभव केला, तेव्हा त्यांनी चंद्रगुप्ताला शालंकृत कन्यादान करून जावई करून घेतलं. तसं वीर विनायक दामोदर सावरकर ते अत्यंत बुद्धिमान आणि चमकदार असे असल्यामुळे त्याला सुद्धा मुद्दाम चिपळूणकरांनी जावई करून घेतलं. तसंच यांच्या बाबतीत घडलेलं. आणि त्यांच्या या बुद्धिमत्तेमुळे सर विल्यम मोरियस यांनी त्यांना इंग्लंडला ते घेऊन गेले सरकारी म्हणून. तिथे या माणसाच्या बुद्धिमत्तेचा इतका गौरव झाला, कारण गुणवत्ता ओळखली जाते, गुणवत्तेला मान मिळतो असं ते ठिकाण होतं. आणि तिथल्या विद्यापीठामध्ये ऑक्सफर्डमध्ये वगैरे त्यांचा खूप गौरव झाला. तिथे त्यांनी PhD पण केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय असा काहीतरी होता की द आर्ट ऑफ रायटिंग इन द टाइम्स ऑफ पेटास. आणि या माणसाच्या प्रकांड पांडित्याचा तिथे खूप गौरव झाला. ते शिकवत होते संस्कृत आणि त्यांना त्यामुळे खूप पैसे मिळाले. या पैशांचा विनियोग एखाद्यानी नुसती चैनबाजी करण्याकडे केला असता, परंतु हा माणूस देशभक्त होता आणि म्हणून त्यांनी तिथे एक मोठा असा बंगला विकत घेतला आणि त्याला त्यांनी नाव दिले इंडिया हाऊस. त्यानंतर त्यांनी तिथे आपण जमवलेल्या पैशातून शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची अट अशी होती की बुद्धिमान आणि प्रतिभावंत अशा भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्लंडमध्ये शिकायला यावं, पदवी मिळवावी, परंतु ब्रिटिशांची चाकरी कधीही करायची नाही. आपल्या देशात परत जायचं आणि आपल्या देशाची सेवा करायची अशी ती अट होती. ही शिष्यवृत्ती उगीचच कुणालाही मिळाली नव्हती. आणि ते जेव्हा इकडे त्याचं वृत्तपत्रामध्ये हे आलं, जाहिरात आली, तेव्हा सावरकरांनी ती पाहिली. तेव्हा ते BA झालेले होते आणि ही छान संधी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कशा करता सावरकरांना पण काही केवळ बॅरिस्टर होऊन पैसे मिळवायचे नव्हते जन्मभर. त्यांचा इंग्लंडला जाण्यात हेतू असा होता
ब्रिटिश माणसं कशी आहेत, त्यांच्या देशात ते कशी राहतात, कशी वागतात आणि एवढा मोठा आपला देश काबीज हळूहळू करण्या इतपत त्यांनी केलं कशाचं दुरावं, काय आहे त्यांच्याकडे असं याचा अभ्यास करायचा, सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाशी सामना करायचा. हे त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी ती शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्याला लोकमान्य टिळकांनी प्रशस्तीपत्र दिलं की या विद्यार्थ्याला मी ओळखतो आणि हा अत्यंत हुशार आहे, समजदार आहे, चारित्र्यवान आहे आणि याला ही मिळावी. आणि त्याप्रमाणे ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर श्यामजी कृष्ण वर्मांच्या लक्षात आलंच की हा माणूस किती वेगळा आहे, तेजस्वी आहे. त्यांचंसुद्धा काय होतं, इंडियन सोशॉलॉजिस्ट हे जे त्यांनी वृत्तपत्र काढलं होतं त्याच्यामधून ते अतिशय घणाघाती लेख लिहायचे. ते लेखक होते, कवी होते. तर त्याच्याद्वारे ते ब्रिटिशांचा भारतात कसा जुलूम चालू आहे हे इंग्लंडमधल्या जनतेला कळावं हा त्यांचा उद्देश होता. कारण तिथल्या जनतेला काय, आपलं इथे जसं राज्य चालतं तसं भारतात चालतं अशी त्यांची कल्पना. तेव्हा द मोस्ट ब्रिटिश रूल इन इंडिया असं आपल्या एका देशभक्तांनी कोणीतरी त्यावेळेस लेख लिहिला होता. आणि इंग्लंडमध्ये अत्यंत न्यायी असणारे ब्रिटिश भारतामध्ये किती जुलूम करतात हे तिथल्या लोकांना कळणं आवश्यक आहे. तर त्या लोकमताचा दबाव ब्रिटिश सत्तेवर येईल, सरकारवर येईल आणि आपल्याकडे परिस्थिती सुधारेल या हेतूने ते लेख लिहित होते. तिथे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठालाच तिथलं त्यांच्या ज्या एका, मी आत्ता नाव विसरले, प्रसिद्ध तत्त्वज्ञ ब्रिटिश ज्याला ते गुरुस्थानी मानायचे, त्याच्या नावाने त्यांनी ब्रिटिश ऑक्सफर्ड विद्यापीठाला देणगी दिली. आणि मग त्याचे अगदी कौतुकाचे रकाने भरून आले त्यांच्या पेपर्समध्ये. पण हळूहळू या माणसाचा रोग वेगळा आहे हे लक्षात आल्यावर स्कॉटलंड यार्ड सावध झालं. सावरकर तिथे गेल्यानंतर ते म्हणाले, इंडिया हाऊस नाव दिलं, खूप छान गोष्ट आहे, आपण याचं भारत भवन करू. त्यांनी त्याचं भारत भवन केलं आणि त्या इमारतीला भगवा रंग दिला. आणि तिथे त्यांनी आपल्या भोवती वेगवेगळ्या शिकायला गेलेले सगळे तरुण सहकारी जमवायला सुरुवात केली. आणि ते अभिनव भारत मंडळ हे जे त्यांचं गुप्त संस्था होती क्रांतिकार्य करणारी, त्याच्यात तिथे एवढा मोहोळ जमा केलं की स्कॉटलंड यार्ड अत्यंत सावध राहून त्या सगळ्यांच्या मागे सतत 24 तास पहारा ठेवला. श्यामजी कृष्ण वर्मांच्या लेखामुळे आणि त्याहीपेक्षा क्रांतिकारी चळवळीमुळे या लोकांच्या एक एक कामांच्यामुळे तिथे त्यांच्यावर भयंकर टीका झाली. तेव्हा दोनच मार्ग होते की एक तर ब्रिटिश सत्तेच्याकडून पकडलं जायचं आणि बंदिवासात पडायचं, नाही तर मग निघून जायचं इथून आणि काम करत राहायचं. मग त्यांनी दुसरा मार्ग पत्करला आणि ते फ्रान्समध्ये गेले. आणि ब्रिटनला स्थायिक होण्यापूर्वी ते जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते काही संस्थानिकांच्याकडे दिवाण म्हणून राहिले होते, कारभारी म्हणून त्या संस्थानांचा कार्यक्रम बघत होते, कारभार बघत होते. आणि हे जेव्हा लक्षात आलं त्यांच्या की हिंदुस्थानात ब्रिटिशांची भयंकर जुलूमशाही आहे, त्यामुळे इथे आपल्याला काम करता येणार नाही, म्हणून त्यांनी इंग्लंडमध्ये जाण्याचा मार्ग पत्करला आणि तिथे ते स्थायिक म्हणजे राहायला लागले. परंतु तिथून त्यांना निघावं लागलं आणि ते फ्रान्सला जाऊ राहिले आणि इंडियन सोशॉलॉजिस्टचे अंक ते तिकडून काढू लागले. पण त्यांचं काम सगळं चालू होतं. त्यांचं हे काम खूप मोठं आहे. त्यांनी भारतातल्या तेजस्वी तरुणांना आश्रय दिला, त्यांच्यासाठी एक घर निर्माण केलं, तिथे त्यांची राहाय जेवायची सोय केली आणि त्यांना मुक्त वाव दिला. यामुळे इंग्लंडमध्ये खूप मोठं कार्य झालं सावरकरांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामुळे ते काम त्या काळी
कॅमेऱ्यात बघून हाय करतोय. ये रुक ना.